विचार करा, एका रिकाम्या खोलीत एक लहान मूल शांतपणे उभा आहे आणि त्याच्यासमोर एक मोठी व्यक्ती एका बाहुलीला अत्यंत निर्दयपणे मारहाण करतेय. बापरे. हो ना, ती व्यक्ती त्या बाहुलीला लाथा मारतीये, हातोड्याने बदडतीये आणि तिच्यावर ओरडतीये. ते मूल हे सगळं फक्त डोळे विस्फारून पाहतंय. आता काही वेळानं ती मोठी व्यक्ती त्या खोलीतून निघून जाते. आता मला सांगा, त्यानंतर ते मूल काय करेल? हाच तो मानसशास्त्राच्या इतिहासातील अत्यंत गाजलेला प्रयोग आहे, ज्याने माणूस नक्की शिकतो कसा याबद्दलची आपली सगळी जुनी समज एका झटक्यात मोडून काढले. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांताची, म्हणजे ज्याला आपण सोशल लर्निंग थेरी म्हणतो, त्याची सफर करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने मानवी वर्तनाचं एक अतिशय गूढ आणि रंजक रहस्य उलगडणार आहोत. नक्कीच. आणि हे रहस्य उलगडताना आपल्याला आधी आपल्या जुन्या समजुती तपासाव्या लागतील. म्हणजे नक्की कोणत्या समजुती? म्हणजे शेकडो वर्षे मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रात असाच एक प्रबळ समज होता की मानवी वर्तन हे फक्त आणि फक्त थेट अनुभवातून किंवा प्रत्यक्ष प्रयत्नांतूनच आकार घेतं. अच्छा, म्हणजे स्वतः करून बघितल्याशिवाय शहाणपण येत नाही असं जे आपण म्हणतो तसं काहीसं? हो, अगदी तसंच. सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत एखादा माणूस स्वतः चालताना ठेच खाऊन पडत नाही किंवा गुडघे सोलपटून घेत नाही, तोपर्यंत तो सावधपणे चालायला शिकत नाही. यालाच आपण प्रयत्न चुका किंवा ट्रायल अँड एरर पद्धत म्हणत आलो आहोत. म्हणजे माणूस एखादी कृती करतो, ती चुकली की त्याचे परिणाम भोगतो आणि मग पुढच्या वेळी तीच चूक न करण्याची काळजी घेतो. हे सगळं थेट अनुभवावर आधारित होतं. चला, आपण हे जरा समजून घेऊया, कारण हा पारंपरिक विचार खूप मर्यादित वाटतो मला. जर आपण प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त स्वतःच्या चुकांतून शिकायला लागलो तर मानवी आयुष्य किती कठीण आणि धोक्याचं होऊन बसेल. त्या चुकांतून शिकत नाही, तर तो इतरांचं वर्तन पाहून आणि त्यातून शिकून देखील आपले स्वतःचे वर्तन बदलतो. अगदी बरोबर. म्हणजे थेट अनुभव या पारंपरिक कल्पनेकडून आपण पाहून शिकण्याकडे कसे वळतो हे समजून घेण्यासाठी या सिद्धांतातील मुख्य प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. या प्रक्रियेची सुरुवात निरीक्षण आणि अनुकरण या दोन शब्दांतून होते. नक्कीच. आणि ह्या दोन्ही प्रक्रिया एकापाठोपाठ एक अत्यंत नैसर्गिकरित्या घडतात. म्हणजे पहिली पायरी आहे निरीक्षण किंवा ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो. आता फक्त पाहणे आणि निरीक्षण करणे यात खूप मोठा फरक आहे. आपण दिवसभरात हजारो गोष्टी पाहतो, पण आपण त्या प्रत्येकाची नोंद घेत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यक्तीच्या कृतीकडे लक्ष देते, तेव्हा ते निरीक्षण ठरते. अच्छा, म्हणजे तिथे एक हेतू असतो. हो. आणि यातूनच दुसरी पायरी जन्म घेते, ती म्हणजे अनुकरण किंवा इमिटेशन. म्हणजेच जे पाहिले त्याची हुबेहूब पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणे. मुलं आणि प्रौढ व्यक्ती दोघेही सतत नकळतपणे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण आणि अनुकरण करत असतात. हे किती नैसर्गिक आहे ना. उदाहरणार्थ, एखादं लहान मूल आपल्या आई-वडिलांना नमाज वाचताना किंवा देवासमोर प्रार्थना करताना पाहतं. त्या लहान मुलाला कदाचित त्या प्रार्थनेचा अर्थ, तो धर्म, त्यामागची तत्वज्ञान यापैकी काहीही माहीत नसतं. पण ते मूल बरोबर आई-वडिलांसारखे हात बांधून उभं राहतं किंवा डोळे मिटून गुडघे टेकून बसतं. अगदी खरंय. ते केवळ आपल्या मोठ्या माणसांचं निरीक्षण करतं आणि तीच कृती पुन्हा करण्याचा प्रयत्न करतं. हे अगदी तसंच आहे जसं एखादा नवीन, अतिशय गुंतागुंतीचा स्मार्टफोन पहिल्यांदा हातात आल्यावर होतं. कसं म्हणजे? म्हणजे बघा ना, प्रत्येक बटन दाबून प्रत्येक मेनूमध्ये जाऊन स्वतः ट्रायल अँड एरर करत बसण्याऐवजी एखादी व्यक्ती दुसऱ्या कुणाला तरी ती स्क्रीन स्वाईप करताना, झूम करताना पाहते आणि लगेच तसं करायला शिकते. स्वतःचे तास न तास वाया घालून चुका करत बसण्याची गरजच उरत नाही. अरेच्छा, अगदी तंतोतंत जुळणारं साधर्म्य आहे हे. स्मार्टफोनच्या बाबतीत आपण पाहतोच की लहान मुले मोठ्यांपेक्षा कितीतरी पटीने लवकर नवीन तंत्रज्ञान शिकतात, कारण त्यांची निरीक्षण क्षमता आणि त्याचं अनुकरण करण्याची तयारी खूप जास्त असते. आपण आपला बराचसा वेळ आणि ऊर्जा वाचवतो कारण आपण इतरांच्या अनुभवांचा फायदा घेतो. पण यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण जरी आपल्या सभोवतालच्या अनेक व्यक्तींचे, त्यांच्या अनेक कृतींचे सतत निरीक्षण करत असलो, तरी आपण त्या सर्वांचेच अनुकरण करत नाही. म्हणजे कसं? त्या पद्धतीने बोलत असतील, पण आपण त्या प्रत्येकासारखं चालण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करत नाही. आणि इथेच या सिद्धांताची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची प्रक्रिया सुरू होते, ती म्हणजे मॉडेलिंग. अच्छा,
म्हणजे याचा अर्थ असा की आपण प्रत्येकाचीच कॉपी करत नाही, तर आपण निवड करतो. जर आपण प्रत्येकाचंच अनुकरण करू लागलो तर मानवी मेंदूमध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण होईल. अगदी बरोबर. मग मला सांगा, आपण नक्की कोणाचे अनुकरण करतो? आपण आपले रोल मॉडेल्स किंवा आदर्श कसे निवडतो? आणि ही निवड जाणीवपूर्वक असते की नकळत घडते? हां, खूप चांगला प्रश्न आहे. बांडुरा यांच्या मते ही निवड बऱ्याचदा नकळत घडत असली तरी त्यामागे एक अतिशय भक्कम मानसशास्त्रीय कारण असते. व्यक्ती साधारणपणे त्याच लोकांचे अनुकरण जास्त करते ज्यांना ती महत्वाची, प्रतिष्ठित किंवा प्रभावशाली मानते. आपण रस्त्यावरच्या कोणत्याही अनोळखी माणसाला आपले मॉडेल बनवत नाही. नक्कीच नाही. आपण अशा व्यक्तींची निवड करतो ज्यांचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे, ज्यांच्याकडे काहीतरी सत्ता किंवा अधिकार आहे, किंवा ज्यांचं वर्तन आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने आकर्षक वाटते. या सिद्धांतातून असं दिसून येतं की एखादा शिकणारा माणूस मुख्यत्वे 3 प्रकारच्या गटांकडून सर्वाधिक प्रभावित होतो. आणि हे 3 गट आपल्या रोजच्या जगण्यात खूप सहज दिसून येतात. पहिला गट म्हणजे समवयस्क, म्हणजेच आपले मित्रमैत्रिणी किंवा ज्यांना आपण पियर्स म्हणतो. दुसरा गट आहे मीडिया आणि सेलिब्रिटी, आणि तिसरा गट म्हणजे शिक्षक किंवा मार्गदर्शक. हे तिन्ही गट एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अफाट प्रभाव पाडतात. हो, अगदी. विशेषतः विद्यार्थी शाळेत आपल्या शिक्षकांचे केवळ विषय शिकत नाहीत, तर ते शिक्षकांचे बोलणे व वर्तन हुबेहूब कॉपी करत असतात. एखादा विद्यार्थी नकळतपणे आपल्या आवडत्या शिक्षकांच्या उभ्या राहण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्याचा लहेजा, इतकंच काय तर त्यांची विनोद करण्याची पद्धतीही आत्मसात करत असतो. हे आपण सगळेच अनुभवतो. होय ना. तसेच आजच्या काळात मीडिया आणि सेलिब्रिटी यांचा प्रभाव तर आपण रोजच पाहतो. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने किंवा खेळाडूने केलेली विशिष्ट हेअरस्टाईल रातोरात ट्रेंड बनते. हो. लोक त्याचं अनुकरण करतात कारण ते त्या व्यक्तीला प्रभावशाली आणि यशस्वी मानतात. ती हेअरस्टाईल सोयीची आहे म्हणून नाही, तर ती एका मॉडेलने केली आहे म्हणून. आणि हीच ती मॉडेलिंगची ताकद आहे. आपण नकळतपणे आपल्या आजूबाजूच्या रोल मॉडेल्सची निवड करत असतो आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? निरीक्षण आणि अनुकरण हे खरोखरच इतके शक्तिशाली असते का? केवळ एखादी गोष्ट पाहून एखाद्या व्यक्तीच्या, विशेषतः लहान मुलाच्या वर्तनात खरोखरच मोठा बदल होऊ शकतो का? हाच प्रश्न अल्बर्ट बांडुरा यांनाही पडला असावा. हो ना. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मानसशास्त्राच्या इतिहासातील एक अतिशय प्रसिद्ध, अत्यंत नाट्यमय आणि तितकाच धक्कादायक प्रयोग आकाराला आला, ज्याला आपण बोबो डॉल प्रयोग किंवा बोबो डॉल एक्सपेरिमेंट म्हणतो. हा प्रयोग खरोखरच या संपूर्ण सिद्धांताचा पाया मानला जातो. या प्रयोगाची रूपरेषा इतकी स्पष्ट आणि परिणामकारक होती की त्याने तत्कालीन विचारवंतांना हादरून सोडले. नक्कीच. या प्रयोगाचे प्रामुख्याने 3 टप्पे होते. पहिल्या टप्प्यात, ज्याला आपण निरीक्षण टप्पा म्हणू, एका खोलीत काही लहान मुलांना आणून बसवण्यात आले. तिथे त्यांना एका प्रौढ व्यक्तीला, बोबो डॉलला मारहाण करताना दाखवले गेले. आता बोबो डॉल म्हणजे काय? तर ती एक प्रकारची हवा भरलेली, तळाला वजन असलेली खेळण्याची मोठी बाहुली असते. तिला कितीही जोरात मारलं तरी ती पुन्हा उसळून उभी राहते. हो, ती खाली पडत नाही. अगदी. त्या प्रौढ व्यक्तीने त्या बाहुलीला नुसत्या लाथा मारल्या नाहीत, तर तिथे असलेल्या एका हातोड्याने तिला निर्दयीपणे बडलेले आणि आक्रमक शिवराळ शब्दही वापरले. मुलांनी हे सगळे दृश्य फक्त शांतपणे एका जागी बसून पाहिलं. आणि यानंतर प्रयोगाचा दुसरा टप्पा आला, जो मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता. याला निराशा आणि संधी किंवा फ्रस्ट्रेशन अँड ऑपॉर्च्युनिटीचा टप्पा म्हणता येईल. त्याला संशोधकांनी त्यांना अचानक थांबवलं. बापरे, का बरं? त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही या खेळण्यांशी खेळू शकत नाही. ही खेळणी दुसऱ्या खास मुलांसाठी आहेत. आता विचार करा, लहान मुलांच्या हातात नवीन खेळणी काढून घेतल्यावर काय होईल? ते चिडतील. अगदी बरोबर. त्यांच्यात एक प्रकारची निराशा आणि प्रचंड राग निर्माण झाला. आणि बरोबर याच क्षणी त्यांना तिसऱ्या खोलीत नेण्यात आले, जिथे तीच बोबो डॉल आणि तोच हातोडा ठेवलेला होता. अरेच्या. हां, तिसरा टप्पा म्हणजे अनुकरण किंवा इमिटेशन. ज्या मुलांनी सुरुवातीला त्या प्रौढ व्यक्तीला आक्रमक वर्तन करताना पाहिलं होतं, त्यांनी बरोबर त्या बाहुलीसोबत त्याच प्रकारे अत्यंत आक्रमक वर्तन केलं. त्यांनी ही बाहुलीला लाथा मारल्या, त्याच वस्तू वापरून हातोड्याने मारहाण केली आणि तसेच आक्रमक शब्द वापरले. पण अम्मा, इथे माझ्या मनात एक विचार येतोय जो थोडा पुशबॅक देणारा आहे. बोला ना.
म्हणजे याचा अर्थ असा नाही का की मुले फक्त एका यंत्रासारखी एखाद्या रोबोटसारखी नक्कल करत होती, जसे एखादा रेकॉर्डर आवाज रेकॉर्ड करून तसाच परत वाजवतो. मुलं फक्त जे पाहिलं तेच कॉपी पेस्ट करत होती. मग यात खऱ्या अर्थाने शिकणे किंवा लर्निंग कुठे आहे? शिकणे ही तर एक बौद्धिक प्रक्रिया असते ना. खूपच उत्तम आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. वरवर पाहता ती नक्कीच फक्त एक यांत्रिक नक्कल वाटू शकते. पण मांडुरा यांनी या मुलांच्या वर्तनाचे जे बारकाईने विश्लेषण केले, त्यातून समोर आलेला निष्कर्ष अधिक सखोल होता. मुले फक्त आंधळेपणाने कृती करत नव्हती. त्यांनी त्या प्रौढ व्यक्तीचे वर्तन पाहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या वर्तनाला कोणता विरोध किंवा शिक्षा होताना त्यांनी पाहिली नाही. अच्छा. त्यातून त्या मुलांच्या मेंदूत एक नियम किंवा समज तयार झाला की जेव्हा आपल्याला राग येतो किंवा निराशा येते तेव्हा तो राग अशा प्रकारे आक्रमक होऊन व्यक्त करणे हा एक मान्य किंवा ॲक्सेप्टेबल आणि प्रभावी मार्ग आहे. अरे बापरे. हो, त्यांनी केवळ कृतीची नक्कल केली नाही, तर त्यांनी तो नियम शिकून घेतला. यावरून हे सिद्ध झालं की मुलं स्वतः एखादा अनुभव घेण्यापेक्षा, स्वतःला ठेच लागण्यापेक्षा इतरांचं वर्तन पाहून नवीन गोष्टी आणि वर्तनाचे नियम खूप जास्त लवकर शिकतात. या प्रयोगाने तत्कालीन समाजाला हे दाखवून दिलं की माणसातील आक्रमकता ही नेहमी केवळ जन्मजात किंवा आतून येणारी नसते, तर ती आजूबाजूला पाहूनही शिकली आणि आत्मसात केली जाऊ शकते. हे निरीक्षण खरोखरच खूप गंभीर आणि डोळे उघडणारे आहे. पण आता इथे एक विरोधाभास निर्माण होतो. जर बोबोडॉल प्रयोगात मुलांनी आक्रमकता पाहिली आणि ती आत्मसात केली, तर मग आपण आयुष्यात जे काही पाहतो ते सगळंच का अनुकरण करत नाही? हो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाईट वागताना पाहिलं तर आपण लगेच तसं वागायला का सुरुवात करत नाही? एखादे वर्तन पुन्हा करावे की टाळावे हे माणूस नक्की कशाच्या आधारावर ठरवतो? तिथेच बांडुरा यांच्या सिद्धांतातील 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना प्रवेश करतात, ज्याला आपण प्रबळन किंवा रिएन्फोर्समेंट आणि दंड किंवा पनिशमेंट म्हणतो. अच्छा. साध्या भाषेत सांगायचे तर एखादे वर्तन केल्यावर जर त्याचे परिणाम आनंददायी असतील किंवा त्यातून काही बक्षीस मिळत असेल तर ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. या प्रक्रियेला आपण प्रबळन किंवा रिइन्फोर्समेंट म्हणतो. आणि याउलट जर एखादे वर्तन केल्यावर त्याचे परिणाम त्रासदायक असतील किंवा त्यातून दंड भोगावा लागला तर ते वर्तन पुन्हा होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते. पण हे तर पुन्हा त्या प्रयत्न चुका ह्या जुन्याच सिद्धांतासारखं वाटतंय ना. स्वतः काहीतरी करायचं, बक्षीस मिळालं तर चालू ठेवायचं, शिक्षा मिळाली की थांबायचं. मग ह्यात बांडुरा यांचा नवा आणि वेगळा विचार काय आहे? हो, आणि इथंच या सिद्धांताचं वेगळेपण आणि खऱ्या अर्थाने आहा मोमेंट किंवा तो क्षण दिसून येतो. बांडुरा यांनी इथे अप्रत्यक्ष शिक्षण किंवा विकॅरियस लर्निंग ही संकल्पना मांडली. विकेरियस लर्निंग म्हणजे काय? त्यांच्या मते माणसाला शिकण्यासाठी नेहमी स्वतःलाच बक्षीस किंवा दंड मिळण्याची गरज नसते. माणूस इतरांना बक्षीस किंवा दंड मिळताना पाहूनही तेवढ्याच प्रभावीपणे शिकतो. त्याने भरलेल्या रस्त्यावरून चालत आहोत. आपल्या पुढे चालणाऱ्या एका माणसाचा पाय अचानक एका खड्ड्यात पडतो आणि त्याचे कपडे चिखलाने खराब होतात. बापरे. आता तिथे खड्डा आहे आणि तिथे पाय टाकल्यावर काय होते हे शिकण्यासाठी आपण स्वतः त्या खड्ड्यात पाय टाकण्याची गरज असते का? अजिबात नाही. पुढच्या माणसाला मिळालेला दंड किंवा वाईट परिणाम पाहून आपण आपला मार्ग लगेच बदलतो. हे आहे विकेरियस लर्निंग. हे अगदी अचूक उदाहरण आहे. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवावरून शहाणे होणे. शाळेतील वर्गामध्येही हेच पाहायला मिळते. अगदी बरोबर. जर एका विद्यार्थ्याने वेळेवर गृहपाठ पूर्ण केल्यामुळे शिक्षकांनी संपूर्ण वर्गासमोर त्याचे भरभरून कौतुक केले, जे एक प्रकारचं सकारात्मक प्रबळन आहे, तर बाकीचे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी गृहपाठ करून येण्याची शक्यता वाढते. आणि याउलट जर एखाद्या मुलाने वर्गात खोडी काढल्याबद्दल त्याला सर्वांसमोर ओरडा खावा लागला, जो दंड आहे, तर बाकीची मुले शांत बसतात. स्वतःला शिक्षा मिळण्याची किंवा बक्षीस मिळण्याची वाट न पाहता आपण इतरांच्या परिणामांवरून शिकतो. आणि हीच अप्रत्यक्ष शिकण्याची पद्धत मानवी समाजाला इतक्या वेगाने विकसित होण्यास मदत करते. पण आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सर्व बाह्य जगातील घटकांबद्दल होतं. म्हणजे निरीक्षण, आजूबाजूचे मॉडेल, बाहेरून मिळणारे बक्षीस आणि शिक्षा. हो. पण माणूस हे काही केवळ बाहेरच्या वातावरणाने नियंत्रित होणारे यंत्र नाही.
त्याच्या आतही एक मोठी प्रक्रिया सुरू असते. बांडुरा यांच्या सिद्धांतात अंतर्गत चालक किंवा इंटरनल ड्राईव्ह या विषयावर एक अतिशय आकर्षक आणि अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ती म्हणजे स्वकार्यक्षमता किंवा ज्याला आपण सेल्फ एफिकेसी म्हणतो. स्वकार्यक्षमता हा शब्दच खूप वजनदार वाटतो. जेव्हा आपण माणसाच्या आतल्या विश्वाबद्दल बोलतो तेव्हा ही संकल्पना पूर्ण खेळाचा नूरच बदलून टाकते. इथेच खरी गंमत आहे. स्वकार्यक्षमता म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर मी हे करू शकतो असा माणसाचा स्वतःवर असलेला ठाम विश्वास. अगदी बरोबर. एखादी विशिष्ट परिस्थिती हाताळण्याची, एखाद्या संकटावर मात करण्याची किंवा दिलेलं कठीण काम यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता आपल्यात आहे असा व्यक्तीचा स्वतःबद्दलचा ठाम विश्वास. हे समजून घेण्यासाठी आपण एका गाडीतील स्पीडोमीटरची कल्पना करूया. आपल्या मेंदूमध्ये असाच एक आत्मविश्वास मोजणारा मीटर असतो. हो, आणि हा आंतरिक मीटर माणसाच्या प्रत्यक्ष शिकण्यावर आणि त्याच्या प्रयत्नांवर थेट परिणाम घडवतो. कसा काय? जर एखादी नवीन गोष्ट शिकताना किंवा अत्यंत अवघड काम करताना व्यक्तीची स्वकार्यक्षमता हाय किंवा उच्च असेल, तर ती व्यक्ती त्या कामासाठी खूप जास्त प्रयत्नशील राहते. अडथळे आले तरी ती सहजासहजी हार मानत नाही, कारण तिचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो. पण जर ही स्वकार्यक्षमता लो किंवा कमी असेल, तर व्यक्ती सुरुवातीलाच असा विचार करते की हे काम खूप कठीण आहे, हे मला कधीच जमणार नाही, आणि ती पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणेच सोडून देते. पण मग ही स्वकार्यक्षमता येते कुठून? ही काही जन्मजात मिळणारी गोष्ट नक्कीच नाही. नाही, ही जन्मतः मिळत नाही, ही विकसित करावी लागते. स्वकार्यक्षमता प्रामुख्याने आपल्या स्वतःच्या भूतकाळातील छोट्या छोट्या यशातून निर्माण होते. जेव्हा आपण एखादे छोटे काम यशस्वीपणे पूर्ण करतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. पण त्यासोबतच मगाशी आपण पाहिलेल्या वेकेरियस एक्सपिरियन्समधूनही ती वाढते. जर एखादी व्यक्ती एखाद्या अशा माणसाला यशस्वी होताना पाहते जो अगदी तिच्यासारखाच आहे, त्याच पार्श्वभूमीतून आलेला आहे, त्याच अडचणींचा सामना केलेला आहे, तेव्हा त्या व्यक्तीची स्वकार्यक्षमता अचानक वाढते. अच्छा, म्हणजे रिलेट करता येतं. अगदी. तिच्या मनात हा विचार येतो की जर तो माणूस त्या परिस्थितीतून हे करू शकतो तर मी सुद्धा नक्कीच करू शकतो. या व्यतिरिक्त आजूबाजूच्या लोकांकडून मिळणारे योग्य प्रोत्साहन आणि पाठबळ यामुळेही स्वकार्यक्षमता बळकट होते. आत्तापर्यंत आपण मानवी शिकण्याच्या प्रक्रियेचे अनेक सुटे भाग पाहिले. म्हणजे निरीक्षण कसे होते, मॉडेलिंगची निवड कशी केली जाते, बक्षीस आणि शिक्षा यांचा प्रभाव आणि आतला आत्मविश्वास म्हणजेच स्वकार्यक्षमता. पण हे सर्व सुटे भाग एकत्र कसे येतात? हे सर्व एका मास्टर फ्रेमवर्कमध्ये कसे काम करते? या सर्व संकल्पनांना बांडुरा यांनी एका भव्य आणि अत्यंत परिपूर्ण अशा सूत्रात बांधले आहे. या सूत्राला ते परस्पर निर्धारकता किंवा रेसिप्रोकल डिटर्मिनिझम असे म्हणतात. हे समजून घेणे मानसशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपण हे मोठ्या आणि व्यापक संदर्भात पाहिले तर हा एक त्रिआयामी प्रभाव किंवा ट्रायडिक इन्फ्लुएन्स आहे. डोळ्यासमोर एक त्रिकोण आणा, ज्याच्या 3 टोकांवर 3 वेगवेगळे घटक आहेत. ठीक आहे. पहिला घटक आहे व्यक्ती, म्हणजेच पर्सन, म्हणजे तिचे अंतर्गत विचार, तिची स्वकार्यक्षमता, तिच्या भावना. दुसरा घटक आहे तिचं वर्तन किंवा बिहेवियर, म्हणजे ती नक्की काय कृती करते. आणि तिसरा घटक आहे तिचं पर्यावरण किंवा एन्व्हायरनमेंट, म्हणजे तिच्या सभोवतालची परिस्थिती, आजूबाजूचे लोक. बांडुरे यांच्या पूर्वीचे पारंपरिक मानसशास्त्र नेहमी असं सांगायचं की केवळ पर्यावरणामुळे माणसाचं वर्तन बदलते. म्हणजे जर बाहेर पाऊस पडला, जे पर्यावरण आहे, तर माणूस छत्री उघडतो, हे त्याचं वर्तन आहे. ही एक साधी आणि एकतर्फी प्रक्रिया मानली जायची. पर्यावरण माणसाला चालवते असा तो विचार होता. पण बांडुरा म्हणतात की हे अजिबात एकतर्फी नाही. हे तिन्ही घटक म्हणजे व्यक्ती, वर्तन आणि पर्यावरण एकमेकांवर सतत आणि समान प्रभाव टाकत असतात. अच्छा. पर्यावरणामुळे माणसाचं वर्तन नक्कीच बदलते, पण माणसाच्या वर्तनामुळेही त्याच्या सभोवतालचं पर्यावरण बदलतं. हे चक्र कसे चालते हे समजण्यासाठी एक अगदी रोजच्या जीवनातील शाळेतील उदाहरण घेऊया. नक्की सांगा. वर्तन आहे. आता त्याच्या या सततच्या वाईट वर्तनामुळे शिक्षकांची चिडचिड होते आणि वर्गातील इतर विद्यार्थीही त्याच्याकडे रागाने पाहू लागतात. यामुळे वर्गातील संपूर्ण वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि नकारात्मक बनते. म्हणजेच वर्तनामुळे पर्यावरण बदलले. आणि इथून ते चक्र अधिक गुंतागुंतीचे होते. आता त्या विद्यार्थ्याला जाणवते की वर्गातील वातावरण त्याच्या विरोधात आहे. शिक्षक रागावले आहेत, जे पर्यावरण आहे. बरोबर.
या नकारात्मक पर्यावरणामुळे त्या विद्यार्थ्याची स्वकार्यक्षमता आणि त्याचे स्वतःबद्दलचे विचार म्हणजे तो जो व्यक्तिघटक आहे तो अधिक नकारात्मक होतो. त्याला वाटू लागते की इथे मला कोणीच समजावून घेत नाही, मी असाच वाईट आहे. या नकारात्मक विचारामुळे तो अधिकच चिडतो आणि पुन्हा अधिक मोठ्याने गोंधळ घालतो, म्हणजे वर्तनात वाढ होते. हे कधीही न संपणारे चक्र आहे. व्यक्ती, तिचे वर्तन आणि तिचे पर्यावरण हे तिन्ही सतत एकमेकांना आकार देत असतात. हेच ते रेसिप्रोकल डिटर्मिनिझमचे साखळी चक्र. आणि जोपर्यंत आपण या तिन्हींपैकी एका घटकात जाणीवपूर्वक सकारात्मक बदल करत नाही, तोपर्यंत हे चक्र असेच नकारात्मक दिशेने फिरत राहते. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपण हा सिद्धांत आणि हे चक्र कागदावर खूप छान समजून घेतलं, पण याचा खऱ्या आयुष्यात आपल्या रोजच्या जगण्यात आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोग काय आहे? या सिद्धांताचे अत्यंत ठोस आणि परिणामकारक असे व्यावहारिक उपयोग आहेत. विशेषतः शिक्षक, पालक आणि संस्था चालकांसाठी हा सिद्धांत म्हणजे एक उत्तम मार्गदर्शक आहे. सर्वात पहिला आणि मोठा उपयोग मॉडेलिंगचा आहे. जर हे सिद्ध झालंय की मुले नुसते ऐकून शिकत नाहीत, तर ते पाहून अनुकरण करतात, तर शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांसाठी नेहमी एक सकारात्मक आदर्श किंवा रोल मॉडेल म्हणून वावरले पाहिजे. जर एखाद्या पालकाला वाटत असेल की मुलांनी घरात शांतपणे आणि नम्रपणे बोलावे, तर आधी त्या पालकाला स्वतः मुलांशी आणि इतरांशी नम्रपणे बोलावे लागेल. मुले शब्दांपेक्षा कृतीचं जास्त अनुकरण करतात. दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे प्रबळन आणि विकेरियस लर्निंगचा. वर्गात किंवा घरात बक्षीस आणि दंडाचा अत्यंत योग्य, पारदर्शक आणि विचारपूर्वक वापर करून मुलांचे वर्तन सुधारता येते. हो, नक्कीच. एका विद्यार्थ्याने केलेल्या चांगल्या कामाचे किंवा प्रामाणिकपणाचे सर्वांसमोर कौतुक केल्यास संपूर्ण वर्गावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि इतरही विद्यार्थी तसेच वागण्यास प्रवृत्त होतात. आणि याच सिद्धांतातून गटकार्य आणि सहयोगी शिक्षण म्हणजे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग यांचे महत्त्वही अधोरेखित होते. बरोबर, कारण विद्यार्थी नेहमीच फक्त शिक्षकांकडून शिकत नाहीत. ते त्यांच्या सहाध्यायींकडून किंवा समवयस्क मित्रांकडूनही खूप वेगाने नवीन गोष्टी शिकत असतात. त्यामुळे वर्गात वेगवेगळ्या क्षमतेच्या मुलांना एकत्र करून गटकार्य दिल्यास ते विद्यार्थी एकमेकांचे चांगले आदर्श बनू शकतात आणि नवीन कौशल्य अत्यंत नैसर्गिकरित्या शिकू शकतात. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांमधील स्वकार्यक्षमता वाढवणे. केवळ माहिती देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असू शकत नाही. अगदी खरंय. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना सतत योग्य प्रोत्साहन देणे आणि तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे असा ठाम विश्वास त्यांच्यात निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हाच आत्मविश्वास त्यांच्या पुढील सर्व आयुष्यातील प्रयत्नांचा आणि यशाचा भक्कम पाया असतो. अगदी खऱ्या अर्थाने हा अल्बर्ट बांडुरा यांचा सिद्धांत शिक्षणाला आणि मानसशास्त्राला फक्त पुस्तकांच्या पानांतून बाहेर काढतो आणि माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याशी, त्याच्या समाजाशी जोडतो. आपण आता या अत्यंत रंजक, सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण चर्चेचा एक अर्क काढायचा झाला तर या सामाजिक अध्ययन सिद्धांताचे 3 मुख्य स्तंभ आपल्यासमोर उभे राहतात, जे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. होय. पहिला आणि सर्वात भक्कम स्तंभ आहे, शिक्षण हे नेहमीच सामाजिक असते. म्हणजे लर्निंग इज सोशल. मानवी मन हे काही एकट्या बेट्यावर राहून केवळ स्वतःच्या चुकांतून शिकत नाही. ते सतत सभोवतालच्या जगाचे, समाजाचे निरीक्षण करून इतरांच्या अनुभवांतून आणि निरीक्षणातून वेगाने विकसित होत असते. स्तंभ आहे त्रिआयामी प्रभाव किंवा ट्रायडिक इन्फ्लुएन्स. आपले वर्तन, आपण स्वतः म्हणजे आपले विचार आणि भावना आणि आपले पर्यावरण हे तिन्ही काही सुटे भाग नाहीत. ते एकाच मोठ्या चक्राचे अविभाज्य भाग आहेत, जे सतत एकमेकांना आकार देतात आणि बदलत असतात. हो ना. आणि तिसरा स्तंभ आहे आदर्शांची ताकद किंवा द पॉवर ऑफ मॉडेलिंग. एक सकारात्मक आदर्श आणि व्यक्तीच्या आंतरिक क्षमतेवरील विश्वास ही मानवी प्रगतीतील आणि शिक्षण प्रक्रियेतील सर्वात मोठी आणि प्रभावी साधने आहेत. हे 3 स्तंभ खरोखरच आपल्याला स्वतःकडे आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे पाहण्याचा एक अगदी नवा आणि प्रगल्भ दृष्टिकोन देतात. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी या संपूर्ण सिद्धांतावर आधारित असा एक विचार माझ्या मनात येतोय, जो थोडा अस्वस्थ करणारा पण तितकाच गरजेचा आहे. कोणता विचार? ला आकार देत असेल आणि आपले पर्यावरण आपल्या वर्तनाला घडवत असेल तर आजच्या डिजिटल युगात आपण रोज कोणाच्या सानिध्यात राहतो, आपण सोशल मीडियावर कोणाला फॉलो करतो, कोणाचे व्हिडिओज तासनतास पाहतो,
हे ठरवणे म्हणजे एका अर्थाने आपण आपले स्वतःचे भविष्यच ठरवत नाही आहोत का? बापरे, हा विचार खूपच सखोल आहे. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपण नकळतपणे कोणत्या आभासी आणि वास्तविक वातावरणाचा भाग बनत आहोत हे आपण वेळोवेळी तपासून पाहण्याची नितांत गरज आहे. आणि त्याहूनही मोठी आणि जबाबदारीची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा जसे इतरांचे सतत निरीक्षण करत असतो, अगदी त्याच वेळी कोणीतरी आपलेही शांतपणे निरीक्षण करत असते. हां, अगदी खरंय. जर आपण स्वतः नकळतपणे कोणासाठी तरी रोल मॉडेल असू, मग ते आपले लहान भाऊबंद असतील, आपला विद्यार्थी असेल किंवा आपल्याच ऑफिसातील एखादा नवीन सहकारी असेल, तर आपण आपल्या रोजच्या अगदी साध्या आणि क्षुल्लक वाटणाऱ्या वर्तनातून त्यांच्यासाठी कसे पर्यावरण निर्माण करत आहोत? आपण आपल्या कृतीतून त्यांना घडवत आहोत की बिघडवत आहोत? या एका प्रश्नावर आज नक्की विचार करूया. आजच्या या सखोल विश्लेषणात एवढेच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत.